करायची सुरुवात. आपलं सर्वांचं स्वागत करतो मातोश्रीमध्ये. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सकाळीच आम्ही इथे बाजूला गव्हर्नमेंट कॉलनी जी आहे तिथे जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं उपोषण चालू आहे. 4 दिवस मला वाटतं उपोषण सुरू आहे तिथे. अनेक दिवसांची मागणी आहे. कारण आमचं सरकार असताना त्यांना घरं देण्याचं आम्ही मंजूर केलं होतं आणि सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर जो काही आम्ही निर्णय घेतला होता त्याला ह्या सरकारने, ह्या राजवटीने स्थगिती दिलेली आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय की बिल्डरांना घुसवण्याचा प्रयत्न आहे. पण मराठी माणसं जे आहेत, जे स्थानिक आपले रहिवासी आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे मुंबईत राहिलेले आहेत, महाराष्ट्रात राहिलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचा एक कार्यक्रम हे सरकार राबवत आहे. मग आमचे ते पोलीस कॅम्पात असो की ते शासकीय वसाहती असो, हा लढा जसा आम्ही एक देत आहोत तसंच आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी MMRD आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लूट जी सुरू आहे त्याचा देखील आढावा आपल्याच माध्यमातून आम्ही जनतेला दिला. त्याच्यात मग MMRD मध्ये एक कुठचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याची बँक गॅरंटी वेस्ट इंडिजमधली बँक आहे, ज्याला RBIची मान्यता प्राप्त नाही आहे, सेंट लुशियामधली बँक आहे, त्यांच्याकडून बँक MMRD गॅरंटी घेत आहे. त्याच्यावर आम्ही बोललो सरकारनं तर चौकशी तर करूच, जे कोणी त्याच्यात दोषी असतील, मग ते MMRDचे आयुक्त असतील, कुठचे अधिकारी असतील, कुठचे राजकीय वर्गातले लोक असतील, त्यांना 8 तर नक्की टाकू, कारण आम्ही महाराष्ट्राची लूट सहन करणार नाही. तसंच 20 दिवसात MMRDने एक मोठं टेंडर काढले. ते पण धक्कादायक आहे. कायद्याच्या ह्याच्यात बघितलं तर कदाचित बसू शकतं, पण खरोखर साधारणपणे 14,000 कोटीचं 15,000 कोटीचं टेंडर हे तुम्ही 20 दिवसात काढू शकता का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे. आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की 40,000 कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे. कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत. आणि हेच मी सतत सांगत आलोय, गेले 2 वर्ष सांगतोय की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना पैसे दिले जातात, त्यांची बिलं काढली जातात, 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो, त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे, पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरना पुढचं पेमेंट होतं. आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतोय की हे जे काही तुमच्या वाटाघाटी सुरू आहेत सरकारबरोबर, लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे, सखोल चौकशी करू आणि ज्यांनी या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना आत टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एस्केलेशन. म्हणजे एका बाजूला 40,000 कोटी दिले नाहीयेत आणि काल पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेलं आहे. हे सगळी उधळपट्टी आहे ती आम्हाला थांबवायला लागेल. ही कामं काही आम्ही थांबवणार नाही, पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार. हे सगळं आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला धारावीमध्ये जे काही चाललंय ते अतिशय भयानक आहे, भीतीदायक आहे. मुंबई लुटण्याचंच काम नाही तर मुंबई कोणातरी फुकटात देण्याचं काम चालू आहे. ही लोक जर मुंबई राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाहीत, मुंबईवर आपली पकड बसू शकत नाहीत, तर मग नक्की काय करायचं? तर अदानींच्या घशात घालायची मुंबई हे या मिंदेंनी ठरवलेलं आहे, राजवटींनी ठरवलेलं आहे. एका बाजूला आपण पाहतोय घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यानंतर जसं मी सांगितलं आता जे काही आढावा घेतला, मग ते MMRDची लूट असो, PMRDची लूट असो, पुणे महानगर कॉर्पोरेशनची लूट असो, नागपूरची असो, मुंबईची असो, हे सगळं काही घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच खात्यात आहे आणि ही लूट त्यांच्याकडूनच होत आहे. ते पैसे कुठे देतात, काय करतात हे त्यांना माहिती, पण हे ते जबाबदार आहेत त्या महाराष्ट्राच्या लुटेला. आणि असंच ही लूट नाही तर फुकटात देण्याचं काम देखील जे करत आहेत ते मिंदेंचंच खातं करत आहे, नगरविकास खातं करत आहे आणि मुंबई महानगरपालिका करत आहे. धारावीबद्दल जर सांगायचं झालं तर धारावीचा TDRचा घोटाळा आहे, तो तर मी आपल्या समोर आणलेला आहे. जे पात्र अपात्र लोक होणार आहेत, साधारणपणे 1 ते 1.5 लाख अपात्र परिवार होणार आहेत, त्यांचा देखील तो घोटाळा आहे, तो वेगळाच. आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधले जे आमदार आहेत गद्दार, त्यांनी सांगितलं होतं की मदर डेअरीचा प्लॉट आम्ही रद्द करून घेऊ आणि अदानीला देणार नाही, पण अजूनपर्यंत रद्द झाला नाहीये. याचा अर्थ ते खोटं बोलत होते आणि त्यांच्यात तो रद्द करण्याची हिंमत नाही, कारण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसलेले आहेत. तसंच मिहीर कोटेचा यांनी सांगितलं होतं की मुलुंडमध्ये PAP असेल, PTC असेल, हे रद्द केलं जाईल, ते देखील केलं नाहीये. दोन्ही गोष्टी आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही हे आज तुम्हाला सांगत आहोत. पण त्याच्यावर भीतीदायक गोष्ट ही आहे की प्रीमियमचा जेव्हा विषय येतो, मग स्टेअरकेस प्रीमियमचा विषय असेल, ओपन स्पेसचा प्रीमियमचा विषय असेल, तसाच अजून एक महत्त्वाचा प्रीमियमचा विषय ज्याच्यासाठी मी 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी भूषण गगराणी साहेबांना पत्र लिहिलंय. मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांना पत्र लिहिलेलं आहे
ह्या पत्रात मी त्यांना विचारलेलं आहे की जे काही प्रीमियम ह्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून मिळणार आहे, साधारणपणे जर तसं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका ह्याची धारावीमधली ओनरशिप, लँड ओनरशिप ही 70%हून अधिक आहे. मग बाकीचे पण त्याच्यात ओनर्स आहेत, मग कधी रेल्वेचे असेल, कोणी म्हाडा असेल, कोणी SRA असेल, पण मुंबई महानगरपालिकेची जागा, स्वतःच्या हक्काची जागा ही 70%. आणि मग 25%चं जर रेडी रेकनरच्या ह्यानी प्रीमियम तुम्ही मोजलं तर कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळताना साधारणपणे मुंबई महानगरपालिकेला 5,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये हे मिळायला पाहिजेत, 5,000 कोटीहून जास्ती. पण ह्याच्यात हे जे बिड डॉक्युमेंट आहे धारावीचं, ह्याच्यात जे दिलेलं आहे हेच जर आपल्याला सांगायचं झालं, या बिड डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. 130 बरोबर. त्याच्यात असं लिहिलेलं आहे की फॉर स्लम रिहॅबिलिटेशन अँड अर्बन रिन्युअल इन धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, लँड प्रीमियम ऑफ 25% ऑफ रेडी रेकनर rate shall be applicable for entire Dharavi redevelopment project, irrespective of its present usage and irrespective of ownership of land. Ownership of land. Land premium of 25% of ready reckoner rate as on bid due date shall be paid by SPV company to DRP or SRA. आता SPV कंपनी कोण आहे? SPV मध्ये DRP पण आहे, SRA पण आहे, अदानी पण आहेत. आणि यांनी हे प्रीमियम द्यायचं कोणाला? मग DRP आणि SRAलाच. म्हणजे तुम्ही विचार करा, 5,000 कोटीहून जास्ती जे मुंबई महानगरपालिकेला मिळायला पाहिजेत, 1,000-2,000 कोटी जे म्हाडाला मिळायला पाहिजेत, जे मुंबईत नागरी सुविधा हे देणारे ह्या दोन्ही संस्था आहेत, ते सगळे पैसे साधारणपणे 5,000 कोटी महानगरपालिकेचे, 2,000 कोटी म्हाडाचे, हे सगळे पैसे अदानी समूह किंवा DRPचं जे SPV आहे ते स्वतःलाच पैसे देणार आहेत. पे टू सेल्फ असं चेक काढणार आहेत. मला वाटतं हे कशासाठी, हे कोणासाठी, हे आपण का करतोय? हा पैसा तुमचा आमचा मुंबईचा पैसा आहे. हाच पैसा मुंबई महानगरपालिका, जिथे आता पगार द्यायला त्यांचे हाल सुरू आहेत, माझ्या पत्रामुळे त्यांनी ह्या महिन्यात पुन्हा एकदा 1 तारखेला पगार दिलेला आहे, पण हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्याच्याकडून MMRDA ला 5,500 कोटी मिळतात. हीच ती मुंबई महानगरपालिका आहे जी स्वतःच्या BST साठी आता खर्च करत नाहीये. बसेस कमी केल्यात, मुंबईकरांचे हाल होत आहेत. आणि हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्यांच्या आयुक्तांनी, जे प्रशासक आहेत, मला वाटतं मागच्या वर्षी, मग कदाचित हे आयुक्त नसतील, आधीचे असतील, ह्यांनी हा लँड प्रीमियम सोडून दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे आम्हाला नको आहे, हे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टवाले अदानीला घेऊ दे किंवा SRAला घेऊ दे. हा अधिकार कोणी तुम्हाला दिला? प्रशासक म्हणून तुम्ही तिथे आहात तर ठराविक काळासाठी आहात, पण आतापर्यंत ते स्थानिक लोकप्रतिनिधी असायचे. आज आपण पाहतो 2 वर्ष निवडणुका नाही झाल्यात. कदाचित ह्याच कारणामुळे एकनाथ शिंदेनी निवडणुका घेतल्या नसतील, कारण त्यांना हे सगळा जो धारावीचा घोटाळा आहे आणि एस्केलेशनचा जो घोटाळा आहे तो कोणालाही न दाखवता, चर्चेत न आणता करून घ्यायचा होता आणि सगळी मुंबई अदानींच्या घशात घालायची होती. म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यांनी 2 वर्षात घेतल्या नाहीये. आज मी ह्या पत्राच्या उत्तराची वाट पाहत आहे. 1 आठवडा झालेला आहे. भूषण गगराणी साहेब जे आयुक्त आहेत त्यांनी उत्तर द्यावं की त्यांनी ही मागणी केली आहे मुंबई महानगर, त्यांनी म्हणजे स्वतः वैयक्तिक नाही पण मुंबई महानगरपालिका म्हणून, की नाही. हे मुंबई महानगरपालिकेकडून मला पत्राची अजून आता मी वाट पाहते. कदाचित जास्ती असू शकतात. बिलकुल नाही. आमचं सरकार आता येणार आहे आणि आल्यानंतर एक तर पूर्ण ह्या धारावी प्रकल्पाबद्दलच पुनर्विचार होणार आहे. कारण जसं मी सांगितलं, मध्ये आमची मागणी होती की 500 स्क्वेअर फुटाची घरं द्या, तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणा, पोलीस हाऊसिंगसाठी आणि परमनंट जे पोलीस रिटायर्ड त्यांच्यासाठी घरं बांधा, शासकीय वसाहत आहे तसं काहीतरी चांगलं करा. पण हे सगळं आपण पाहतोय की हा प्रीमियम पण माफ केला. म्हणजे स्टेअरकेस प्रीमियम माफ, ओपन स्पेस प्रीमियम माफ. आता हा प्रीमियम, ही लँड ओनरशिप जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल तुमचा अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे. तो अधिकार दिला कोणी? ह्या ज्यांनी कोणी हे टेंडर डॉक्युमेंट बनवलंय की मुंबई महानगरपालिकेचा अधिकार काढून तुमच्या घशात घालायचं. फुकटातच दिली आणि ह्याच्यात सोबत मुंबई ती पूर्ण फुकट देतात. काल पाहिलं मड आयलंड मध्ये, तुम्ही एक अभ्यास करा की गेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येक कॅबिनेटमध्ये अदानी समूहाला धारावीसाठी काही ना काही सूट मिळालेली. ही कशासाठी? तुम्ही म्हणालात की फेरविचार करणार आहे धारावी प्रोजेक्टवर, नक्की काय म्हणजे आम्ही फेअरली करू. म्हणजे नक्की काय? बघा, मी हे मध्ये का कॉन्क्लेव्ह मध्ये पण सांगितलं होतं
की हा प्रकल्प जेव्हा आम्ही पण सरकारमध्ये होतो तेव्हा आम्ही टेंडरिंग करत होतो तेव्हा प्रोसेस चालू होती. मुख्य गोष्ट ही आहे की तो अदानीजीनी करावा कोणाही करावा, माझा त्याचा विरोध नाही, ना शिवसेनेला कोणाचा विरोध आहे. कुठच्याही इंडस्ट्रियलिस्ट असेल, ग्रुप असेल, कॉर्पोरेट असेल, कोणी जगात हे जमत असेल त्यांनी करावा, वैयक्तिक विरोध कोणालाही नाहीये. पण जी काही टेंडरची चौकट आहे त्याच्यातच काम झालं पाहिजे. जर त्या चौकटीत काही बसत नसेल तर मग एकाच प्रोजेक्टला ही सवलत का आणि दुसरे जे SRA प्रोजेक्ट 17-18 वर्ष रखडलेले आहेत त्यांच्यासाठी का नाही? दुसरी गोष्ट म्हणजे जर चौकटीत बसून तुम्ही काम तुम्हाला जमत असेल तर 100% करा. जे काही पाठबळ तुम्हाला पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत. पण जर तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या नावावर मुंबई लुटायची असेल, मुंबईचे प्लॉट्स फुकटात घ्यायचे असतील, मुंबईत जे काही पॉप्युलेशनचं संतुलन आहे ते बिघडवायचं असेल ते आम्ही करू देणार नाही. जर जमत नसेल तर याचा पुनर्विचार आम्हाला करायला लागेल. टेंडरिंग प्रोसेसमध्ये पण तुम्ही पुन्हा जे काही आहे जर त्यांना जमत असेल सवलती सोडून तर निश्चित त्यांनी करावं, नाहीतर पुनर्विचार होईल. घोटाळा म्हणजे ह्याच्यात मला आता उत्तर अपेक्षित आहे, त्यांनी उत्तर द्यावं, मला पत्र द्यावं. कारण बघा म्हाडा आणि बीएमसीची 70% लँड ओनरशिप आहे. या ह्याच्यात काय दिलं या डॉक्युमेंटमध्ये? इरिस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप, ही ओनरशिप काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? कोणी पेपर साईन केले ते? स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, इम्प्रुव्हमेंट कमिटी नसताना, तिथे महापौर नसताना हे अधिकार दिले कोणी मुंबईकरांचे तुमच्या हातात प्रशासक म्हणून? ते ड्राफ्ट लेटरही माझ्याकडे आलेलं आहे जे खरं आयुक्तांनी हे SRA ला द्यायला पाहिजे. ते आज मी जाहीर करत नाही, लवकरच काढीन ते जाहीर. बहुत बड़ा घोटाला है, इतना हिंदी में कैसे? हाँ पूछे, सवाल पूछे. जो आप धारावी को लेकर जो सवाल उठा रहे हैं, आपका क्या आपको लग रहा है कि बिना टेंडरिंग या जो फायदा पहुंचाने की कोशिश की गई अडानी को? बिल्कुल हमारी भूमिका स्पष्ट है. धारावी के बारे में अगर पूछा जाए तो ये डेवलपमेंट जो है या रीडेवलपमेंट है, कोई भी करे, जिसे भी मुमकिन जो समझे वो करे. लेकिन बियॉन्ड टेंडर अगर कोई जाना चाहता है और मुंबई को लूटना चाहता है तो हम विरोध करेंगे और ये प्रोजेक्ट नहीं होने देंगे. हम जो स्थानिक धारावी के रहवासी है उनके साथ ही रहेंगे. आज हम देख रहे हैं कि शायद 1-1.5 फैमिलीज ये इनएलिजिबल हो जाएंगी. फिर ये जाएंगे कहाँ? कुर्ला हो, मुलुंड हो, विक्रोली हो, फिर मड आइलैंड हो, कहीं और जगह हो. अदानी जी जमीनें चाहते हैं, मुफ्त में चाहते हैं, वडाला में चाहते हैं, सॉल्ट पैन लैंड लेने की कोशिश कर रहे हैं. और ये सब एक तरफ जो चल रहा है, दूसरी तरफ मैंने ये देखा है कि इसी टेंडर डॉक्यूमेंट में स्टेयरकेस प्रीमियम माफ कर दिया है, ओपन स्पेस प्रीमियम माफ कर दिया है. ये प्रीमियम तो माफ कर दिया, लेकिन जो बेसिक प्रीमियम होना चाहिए, जो BMC को आना चाहिए, लगभग 70% जगह धारावी में BMC की ओनरशिप की है. और ये अगर पैसा जो 5,000 करोड़ है या उससे भी ज्यादा हो, BMC को नहीं आ रहा है और पे टू सेल्फ हो रहा है. स्पेशल पर्पस व्हीकल में भी अदानी है, स्पेशल पर्पस व्हीकल में भी SPV के जो DRP है वो है और फिर SRA है, तो खुद को पैसा दे रहे हैं. ये पैसा मुंबई करों का है, मुंबई के विकास के लिए आना चाहिए. आज अगर आप देखें तो स्थिति बहुत ही खराब है. ऐसी खराब स्थिति है कि BST की बसेस कम कर दी है, BMC की जो सैलरीज है वो वक्त पे नहीं जा रहे. इस महीने वक्त पे गए क्योंकि मैंने खत लिखा था, लेकिन तो भी वक्त पे नहीं जा रहे. अगर आप देखें तो MMRDA की लूट शुरू है, कहीं 20,000 करोड़ का एस्केलेशन हो रहा है पूना में और MMRDA वो PMRDA में है. MMRDA में देखिए तो सेंट लूसिया के बैंक से एक गारंटी ले ली है. किसी और ने दिया है कि 20 दिन में एक 16,000 करोड़ का टेंडर लिया है. ये कैसे चल रहा है? और दूसरी तरफ कल ही आंदोलन होने जा रहा है कि 40,000 करोड़ अगर आप देखें तो पेमेंट नहीं हुआ है कॉन्ट्रैक्टर्स को. तो एडवांस मोबिलाइजेशन के 10% दे रहे हैं, उसमें से कितने प्रतिशत ले रहे हैं मुझे पता नहीं, लेकिन महाराष्ट्र जानता है कि ये जो सरकार है, खोखे सरकार है, मिंदी की सरकार है, ये लूटना चाहती है महाराष्ट्र, ये लुटेरी सरकार है, हम उसे यहाँ रहने नहीं देंगे. आदित्य जी, आपने महाराष्ट्र सरकार पे सवाल खड़े किए, तो एक और ऐसा ही सवाल है कि अभी ये खबर सामने आ गई कि महाराष्ट्र सरकार ने लाडली बहन योजना के लिए RBI से 3,000 करोड़ का लोन मांगा है. मुझे लगता है जो सरकार पहले, जो बीजेपी 15 लाख बता रही थी, अभी 1,500 पे आई है, अभी 150 रुपए देगी, 150 रुपए देगी, लेकिन हमारी सरकार ये बढ़ाकर देगी. और यही फाइनेंशियल मिसमैनेजमेंट है. ये पैसा जो है 5,000 करोड़ अगर BMC को आता है तो BMC आज जो घाटे में गई है इनकी लूट की वजह से, वो थोड़ी सी तो ऊपर आएगी, लेकिन उनको BMC की ताकत नहीं चाहिए. लेकिन ये 3,000 करोड़ जब लोन लेके RBI से चुनाव के ठीक पहले बांटने के लिए, तो देखिए ये 1,500 रुपए में अपने हम सबको खरीदना चाहते हैं, लेकिन जो लोन ले रहे हैं वो यही ले रहे हैं कि ये सारे जगह जो लूट चल रही है, फिर 20,000 करोड़ का एस्केलेशन हो, कहीं 40,000 करोड़ की पेंडिंग बिल्स हो, इसलिए तो लूट चल रही है.
हाल में जो मुद्दा आपने उठाया अभी चुनाव भी आ रहे हैं, उससे पहले एक एकड़ जमीन देने की बात की जा रही है। अभी आपने कहा कि चुनाव के बाद अगर आपकी सरकार आती है तो क्या इस पूरे मामले पर पुनः विचार किया जाएगा, नंबर 1। और नंबर 2, वहां पर पात्र और अपात्र का जो मुद्दा है वो बहुत बड़ा होता जा रहा है। 1.5 लाख से ज्यादा परिवार है जिन्हें अपने भविष्य को लेकर वहां पर धारावी में काफी सारे मुद्दे हैं। एक तो पात्र और अपात्र का मुद्दा है ही, और अगर विकास हो रहा है तो सारे के सारे धारावी वासियों का ही विकास पहले होना चाहिए और फिर दूसरों का विकास होना चाहिए। दूसरी बात यह है कि पुनर्विचार का जो हम बात कर रहे हैं वो इसलिए कह रहे हैं कि अगर टेंडर के चौकड़ी में कुछ बैठ सके और आप विकास कर सके तो बिल्कुल कीजिए, हम आपको पूरा सपोर्ट करेंगे। लेकिन अबव एंड बियॉन्ड कुछ आपको टेंडर में चाहिए, और अगर आप मुंबई लूटने की बात कर रहे हो तो हम मुंबई लूटने नहीं देंगे। ये हमारी मुंबई, हम बिल्कुल लूटने नहीं देंगे। हम सभी को मुंबईकरों को साथ में आके ये लड़ना होगा। बीएमसी कमिश्नर को आपने लेटर लिखा है, क्या डिमांड कुछ की है? मैंने सिर्फ ये पूछा है कि जो प्रीमियम की बात मैं कर रहा हूं और जो ड्राफ्ट लेटर बीएमसी कमिश्नर के टेबल पे लगभग 1.5 साल से पड़ा हुआ है, तो क्या वो ड्राफ्ट लेटर यूडी के पास गया है? क्या वो ड्राफ्ट लेटर इलीगल सीएम के पास गया है, जो इलीगल सीएम मुंबई लूटना चाहते? ये सीएम तो बताए। जर तुमचं सरकार आलं तर ते इनएलिजिबल लोक आहेत, मग त्यांचं रिडेव्हलपमेंट धारावीमध्येच होणार का कुठे बाहेर? एक्झॅक्टली, आणि हेच त्यांच्यासाठी त्यांना सोबत घेऊन करायला लागणार, कारण ह्यांचं काय चाललंय की धारावीकरांचं म्हणजे जे इनएलिजिबल लोक आहेत त्यांना पण बाहेर काढा, आणि त्यांना पण ह्याच ह्याच्यात दिलंय की एक तर रेंटल बेसिसवर किंवा कन्स्ट्रक्शन कॉस्टवर अदानीकडून त्यांनी विकत घ्यायचं, म्हणजे परत फायदा कोणाचा होतोय? अदानीचा होतोय। जो सर्वे केला आहे त्या सर्वेमध्ये जेवढी घरं दाखवली आहेत बाधित पात्र अपात्र या सर्व घरांना एकंदरीत मुलून भांडूप असेल, त्याचबरोबर वडाळा आहे, विक्रोळी आहे, घराच्या जागा आहेत तिकडे त्याला स्थलांतरित करणार आहे व ह्या जागेवर नेमकं काय बनणार आहे किंवा ही जागा नेमकी कोणाकडे जाणार आहे? हाच माझा प्रश्न। म्हणजे तुम्ही एका बाजूला आम्हाला प्रीमियम देत नाही, एका बाजूला तुम्हाला मुंबई लुटायची आहे, मुंबईच्या जमिनी फुकटात पाहिजेत, आणि हे सगळं केल्यानंतर हे बघा टीडीआरचा घोटाळा करायचा, म्हणजे मुंबईत विकास होऊ द्यायचाच नाही, हे ह्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे। म्हणजे टीडीआर तुम्ही घेऊ नाही शकलात तर अर्धा विकास जो काही मुंबईत आता होतोय तो रोखला जाणार। टीडीआर ठरवणार कोण? तर अदानी ठरवणार। टीडीआरची किंमत किती ठरवणार? ते ठरवणार। मुंबईतले 20 की 23 भूखंड, आता कालचं अपडेट असेल 23 भूखंड, ही बाकीच्या भूखंडाची माझ्याकडे यादी आहे, ते कुठे गेलं तर ह्याच्यातच होतं, ही सगळी जी यादी आहे ह्याच्यात एक मिनिट बघतो पेपर कुठे। ती यादी पण जगजाहीरच करतो मी, याच्यात बघता एक फोल्डेड पेपर आहे, हा येस पहिल्याच पानात ही बघा, ही 20 भूखंडाची यादी, त्याच्यात आता काल परवाकडे 3 अजून आलेत। हेच मिळून आणि धारावी मिळून साधारणपणे 1062 एकर फुकटात आपण अदानीला देतो। म्हणजे मुंबईत जो काही विकास मुंबईकरांचा होणार होता तो रखडला। दुसरं म्हणजे ह्यांना जर सवलती दिल्या तर दुसरे जे काही विकास आहेत, मग म्हाडाचे असतील किंवा एसआरएचे असतील, वर्षानुवर्ष रखडलेले आहेत, त्याला का नाही सवलती मिळत? एकाच माणसाला तुम्ही मुंबई का देता? आणि जसं मी सांगितलं, अदानी यांना वैयक्तिक विरोध नाही, कोणी विकास त्या चौकटीत बसून करत असेल विरोध नाही, पूर्ण पाठिंबा देऊ, पण मुंबई लुटायला आम्ही विरोध करणार आणि करत राहणार। मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंना चॅलेंज देतात की 2.5 वर्षात तुमच्या सरकारने केलेली कामं, चला तयार आहे मी चॅलेंज घ्यायला, समोरासमोर येऊ दे, चॅलेंज घ्यायला तयार आहे। सुरुवात अदानी पासून करू, सुरुवात धारावी पासून करू, आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तयार आहे। आदित्य जी, कल हरियाणा का और जम्मू कश्मीर के रिजल्ट्स आने वाले हैं, बहुत सारे एग्जिट पोल दिखाई कि हरियाणा में बीजेपी की सरकार जा रही है और जम्मू कश्मीर में हमने आ रही है। एग्जिट पोल इस बार किसने किया है उस पर मैं ही बयान दूंगा। गव्हर्नमेंट कॉलनी जी आहे तिथे जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं उपोषण चालू आहे, 4 दिवस मला वाटतं उपोषण सुरू आहे। तिथे अनेक दिवसांची मागणी आहे, कारण आमचं सरकार असताना त्यांना घर देण्याचं आम्ही मंजूर केलं होतं, आणि सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर जो काही आम्ही निर्णय घेतला होता त्याला ह्या सरकारने, ह्या राजवटीने स्थगिती दिलेली आहे। अनेक ठिकाणी आपण बघतोय की बिल्डरांना घुसवण्याचा प्रयत्न आहे, पण मराठी माणसं जे आहेत, जे स्थानिक आपले रहिवासी आहेत, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे मुंबईत राहिलेले आहेत, महाराष्ट्रात राहिलेले आहेत, त्यांना भाड काढण्याचा एक कार्यक्रम हे सरकार राबवत आहे। मग आमचे ते पोलीस कॅम्पात असो की ते शासकीय वसाहतीत असो, हा लढा जसा आम्ही एक देत आहोत, तसंच आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी MMRD आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लूट जी सुरू आहे त्याचा देखील आढावा आपल्याच माध्यमातून आम्ही जनतेला दिला। त्याच्यात मग MMRD मध्ये एक कुठचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, त्याची बँक गॅरंटी वेस्ट इंडिज मधली बँक आहे, जिला RBI ची मान्यता प्राप्त नाहीये, सेंट लुशिया मधली बँक आहे,
त्यांच्याकडून बँक MMRD गॅरंटी घेत आहे. त्याच्यावर आम्ही बोललो सरकार आल्यानंतर चौकशी तर करूच, जे कोणी त्याच्यात दोषी असतील, मग ते MMRDचे आयुक्त असतील, कुठचे अधिकारी असतील, कुठचे राजकीय वर्गातले लोक असतील, त्यांना 8 तर नक्की टाकू, कारण आम्ही महाराष्ट्राची लूट सहन करणार नाही. तसंच 20 दिवसात MMRDने एक मोठं टेंडर काढले, ते पण धक्कादायक आहे. कायद्याच्या ह्याच्यात बघितलं तर कदाचित बसू शकतं, पण खरोखर साधारणपणे 14,000 कोटीचं 15,000 कोटीचं टेंडर हे तुम्ही 20 दिवसात काढू शकता का? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि ही लूट जी चालू आहे ती भयानक आहे. आजच मला वाटतं बातमी आलेली आहे की 40,000 कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टर्सकडे ह्या सरकारची आहे. कॉन्ट्रॅक्टर्स उद्यापासून आंदोलन करणार आहेत. आणि हेच मी सतत सांगत आलोय, गेले 2 वर्ष सांगतोय की यांचे आवडते लाडके कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, त्यांना पैसे दिले जातात, त्यांची बिलं काढली जातात, 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन दिला जातो, त्याच्यातून स्वतःचे टक्के काढतात हे, पण पुढचं ना काम होतं ना कॉन्ट्रॅक्टरना पुढचं पेमेंट होतं. आणि म्हणून मी ह्या सगळ्याच कॉन्ट्रॅक्टर्सना आणि अधिकाऱ्यांना सांगतोय की हे जे काही तुमच्या वाटाघाटी सुरू आहेत सरकारबरोबर, लक्षात ठेवा आमचं सरकार येत आहे, सखोल चौकशी करू, आणि ज्यांनी ह्या महाराष्ट्राला लुटलं असेल त्यांना आम्ही सोडणार नाही, त्यांना आत टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एस्केलेशन. म्हणजे एका बाजूला 40,000 कोटी दिले नाहीयेत आणि काल पुण्यामध्ये 20,000 कोटीचं एका रस्त्यासाठी एस्केलेशन झालेलं आहे. हे सगळी उधळपट्टी आहे, ती आम्हाला थांबवायला लागेल. ही कामं काही आम्ही थांबवणार नाही, पण जी काही लूट आहे ती नक्की थांबू, आणि जे काही चुकीचं घडतंय त्याच्यावर आम्ही कारवाई तर करणार. हे सगळं आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला धारावीमध्ये जे काही चाललंय ते अतिशय भयानक आहे, भीतीदायक आहे. मुंबई लुटण्याचंच काम नाही तर मुंबई कोणातरी फुकटात देण्याचं काम चालू आहे. ही लोक जर मुंबई राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नाहीत, मुंबईवर आपली पकड बसू शकत नाहीत, तर मग नक्की काय करायचं? तर अदानींच्या घशात घालायची मुंबई, हे या मिंदेंनी ठरवलेलं आहे, राजवटींनी ठरवलेलं आहे. एका बाजूला आपण पाहतोय घटनाबाह्य मुख्यमंत्री झाल्यानंतर, जसं मी सांगितलं आता जे काही आढावा घेतला, मग ते MMRDची लूट असो, PMRDची लूट असो, पुणे महानगर कॉर्पोरेशनची लूट असो, नागपूरची असो, मुंबईची असो, हे सगळं काही घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच खात्यात आहे आणि ही लूट त्यांच्याकडूनच होत आहे. ते पैसे कुठे देतात, काय करतात हे त्यांना माहिती, पण हे ते जबाबदार आहेत त्या महाराष्ट्राच्या लुटेला. आणि असंच ही लूट नाही तर फुकट्यात देण्याचं काम देखील जे करत आहेत ते मिंदेंचंच खातं करत आहे, नगरविकास खातं करत आहे आणि मुंबई महानगरपालिका करत आहे. धारावीबद्दल जर सांगायचं झालं तर धारावीचा TDRचा घोटाळा आहे, तो तर मी आपल्या समोर आणलेला आहे. जे पात्र अपात्र लोक होणार आहेत, साधारणपणे 1 ते 1.5 लाख अपात्र परिवार होणार आहेत, त्यांचा देखील तो घोटाळा आहे, तो वेगळाच. आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीच्या आसपास कुर्ल्यामधले जे आमदार आहेत गद्दार, त्यांनी सांगितलं होतं की मदर डेअरीचा प्लॉट आम्ही रद्द करून घेऊ आणि अदानीला देणार नाही, पण अजूनपर्यंत रद्द झाला नाहीये. याचा अर्थ ते खोटं बोलत होते आणि त्यांच्यात तो रद्द करण्याची हिंमत नाही, कारण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर दुसरे मालक अदानी बसलेले आहेत. तसंच मिहीर कोटेचा यांनी सांगितलं होतं की मुलुंडमध्ये PAP असेल, PTC असेल, हे रद्द केलं जाईल, ते देखील केलं नाहीये. दोन्ही गोष्टी आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे आज तुम्हाला सांगत आहोत. पण त्याच्यावर भीतीदायक गोष्ट ही आहे की प्रीमियमचा जेव्हा विषय येतो, मग स्टेअरकेस प्रीमियमचा विषय असेल, ओपन स्पेसचा प्रीमियमचा विषय असेल, तसाच अजून एक महत्त्वाचा प्रीमियमचा विषय ज्याच्यासाठी मी 2 ऑक्टोबर 2024 या दिवशी भूषण गगराणी साहेबांना पत्र लिहिलंय. मुंबईचे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांना पत्र लिहिलेलं आहे. ह्या पत्रात मी त्यांना विचारलेलं आहे की जे काही प्रीमियम ह्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमधून मिळणार आहे, साधारणपणे जर तसं पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिका ह्याची धारावीमधली ओनरशिप, लँड ओनरशिप ही 70%हून अधिक आहे. मग बाकीचे पण त्याच्यात ओनर्स आहेत, मग कधी रेल्वेचे असेल, कोणी म्हाडा असेल, कोणी SRA असेल, पण मुंबई महानगरपालिकेची जागा, स्वतःच्या हक्काची जागा ही 70%. आणि मग 25%चं जर रेडी रेकनरच्या ह्यानी प्रीमियम तुम्ही मोजलं तर कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळताना साधारणपणे मुंबई महानगरपालिकेला 5,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रुपये हे मिळायला पाहिजेत, 5,000 कोटीहून जास्ती. पण ह्याच्यात हे जे बिड डॉक्युमेंट आहे धारावीचं, ह्याच्यात जे दिलेलं आहे, हेच जर आपल्याला सांगायचं झालं, या बिड डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. 130 बरोबर. ह्याच्यात असं लिहिलेलं आहे की फॉर स्लम रिहॅबिलिटेशन अँड अर्बन रिन्युअल इन धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, लँड प्रीमियम ऑफ 25% ऑफ रेडी रेकनर rate shall be applicable for entire Dharavi redevelopment project
irrespective of its present usage and irrespective of ownership of land. Ownership of land. Land premium of 25% of ready reckoner rate as on bid due date shall be paid by SPV company to DRP or SRA. आता SPV कंपनी कोण आहे? SPV मध्ये DRP पण आहे, SRA पण आहे, अदानी पण आहेत. आणि यांनी हे प्रीमियम द्यायचं कोणाला मग? DRP आणि SRA लाच. म्हणजे तुम्ही विचार करा, 5,000 कोटीहून जास्ती जे मुंबई महानगरपालिकेला मिळायला पाहिजेत, 1,000-2,000 कोटी जे म्हाडाला मिळायला पाहिजेत, जे मुंबईत नागरी सुविधा हे देणारी ह्या दोन्ही संस्था आहेत, ते सगळे पैसे साधारणपणे 5,000 कोटी महानगरपालिकेचे, 2,000 कोटी म्हाडाचे, हे सगळे पैसे अदानी समूह किंवा DRPचं जे SPV आहे ते स्वतःलाच पैसे देणार आहे. पे टू सेल्फ असं चेक काढणार आहेत मला वाटतं. हे कशासाठी? हे कोणासाठी? हे आपण का करतोय? हा पैसा तुमचा आमचा मुंबईचा पैसा आहे. हाच पैसा मुंबई महानगरपालिका जिथे आता पगार द्यायला त्यांचे हाल सुरू आहेत, माझ्या पत्रामुळे त्यांनी ह्या महिन्यात पुन्हा एकदा 1 तारखेला पगार दिलेला आहे, पण हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्याच्याकडून MMRDAला 5,500 कोटी मिळतात. हीच ती मुंबई महानगरपालिका आहे जी स्वतःच्या BST साठी आता खर्च करत नाहीये. बसेस कमी केल्यात, मुंबईकरांचे हाल होत आहेत. आणि हीच मुंबई महानगरपालिका आहे ज्यांच्या आयुक्तांनी, जे प्रशासक आहेत, मला वाटतं मागच्या वर्षी, मग कदाचित हे आयुक्त नसतील, आधीचे असतील, ह्यांनी हा लँड प्रीमियम सोडून दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे आम्हाला नको आहे, हे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टवाले अदानीला घेऊ दे किंवा SRAला घेऊ दे. हा अधिकार कोणी तुम्हाला दिला? प्रशासक म्हणून तुम्ही तिथे आहात, तो ठराविक काळासाठी आहात, पण आतापर्यंत ते स्थानिक लोकप्रतिनिधी असायचे. आज आपण पाहतो 2 वर्ष निवडणुका नाही झाल्यात. कदाचित ह्याच कारणामुळे एकनाथ शिंदेनी निवडणुका घेतल्या नसतील, कारण त्यांना हे सगळा जो धारावीचा घोटाळा आहे आणि एस्केलेशनचा जो घोटाळा आहे तो कोणालाही न दाखवता, चर्चेत न आणता करून घ्यायचा होता आणि सगळी मुंबई अदानींच्या घशात घालायची होती. म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यांनी 2 वर्षात घेतल्या नाहीये. आज मी ह्या पत्राच्या उत्तराची वाट पाहत आहे. 1 आठवडा झालेला आहे. भूषण गगराणी साहेब जे आयुक्त आहेत त्यांनी उत्तर द्यावं की त्यांनी ही मागणी केली आहे मुंबई महानगर, त्यांनी म्हणजे स्वतः वैयक्तिक नाही पण मुंबई महानगरपालिका म्हणून, की नाही. हे मुंबई महानगरपालिकेकडून मला पत्राची अजून आता मी वाट पाहते. कदाचित जास्ती असू शकतात. बिलकुल नाही. आमचं सरकार आता येणार आहे आणि आल्यानंतर एक तर पूर्ण ह्या धारावी प्रकल्पाबद्दलच पुनर्विचार होणार आहे. कारण जसं मी सांगितलं, मध्ये आमची मागणी होती की 500 स्क्वेअर फुटाची घरं द्या, तिथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणा, पोलीस हाऊसिंगसाठी आणि परमनंट जे पोलीस रिटायर्ड त्यांच्यासाठी घरं बांधा, शासकीय वसाहत आहे तसं काहीतरी चांगलं करा. पण हे सगळं आपण पाहतोय की हा प्रीमियम पण माफ केला. म्हणजे स्टेअरकेस प्रीमियम माफ, ओपन स्पेस प्रीमियम माफ. आता हा प्रीमियम, ही लँड ओनरशिप जी आहे ही कॉन्स्टिट्युशनल तुमचा अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे. तो अधिकार दिला कोणी? ह्या ज्यांनी कोणी हे टेंडर डॉक्युमेंट बनवलंय की मुंबई महानगरपालिकेचा अधिकार काढून तुमच्या घशात घालायचं. फुकटातच दिली आणि ह्याच्याच सोबत मुंबई ती पूर्ण फुकट देतात. काल पाहिलं मड आयलंड मध्ये, तुम्ही एक अभ्यास करा की गेल्या 2 वर्षामध्ये प्रत्येक कॅबिनेटमध्ये अदानी समूहाला धारावीसाठी काही ना काही सूट मिळालेली. ही कशासाठी? तुम्ही म्हणाल की फेरविचार करणार आहे धारावी प्रोजेक्टवर, नक्की काय म्हणजे आम्ही फेअरली करू. म्हणजे नक्की बघा, मी हे मध्ये का कॉन्क्लेव्ह मध्ये पण सांगितलं होतं की हा प्रकल्प जेव्हा आम्ही पण सरकारमध्ये होतो तेव्हा आम्ही टेंडरिंग करत होतो, तेव्हा प्रोसेस चालू होती. मुख्य गोष्ट ही आहे की तो अदानीजीनी करावा, कोणाही करावा, माझा त्याचा विरोध नाही ना शिवसेनेला कोणाचा विरोध आहे. कुठच्याही इंडस्ट्रियलिस्ट असेल, ग्रुप असेल, कॉर्पोरेट असेल, कोणी जगात हे जमत असेल त्यांनी करावा, वैयक्तिक विरोध कोणालाही नाहीये. पण जे काही टेंडरची चौकट आहे त्याच्यातच काम झालं पाहिजे. जर त्या चौकटीत काही बसत नसेल तर मग एकाच प्रोजेक्टला ही सवलत का, आणि दुसरे जे SRA प्रोजेक्ट 17-18 वर्ष रखडलेले आहेत त्यांच्यासाठी का नाही? दुसरी गोष्ट म्हणजे जर चौकटीत बसून काम तुम्हाला जमत असेल तर 100% करा. जे काही पाठबळ तुम्हाला पाहिजे ते आम्ही द्यायला तयार आहोत. पण जर तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या नावावर मुंबई लुटायची असेल, मुंबईचे प्लॉट्स फुकटात घ्यायचे असतील, मुंबईत जे काही पॉप्युलेशनचं संतुलन आहे ते बिघडवायचं असेल, ते आम्ही करू देणार नाही. जर जमत नसेल तर ह्याचा पुनर्विचार आम्हाला करायला लागेल. टेंडरिंग प्रोसेसमध्ये पण तुम्ही पुन्हा जे काही जर त्यांना जमत असेल सवलती सोडून तर निश्चित त्यांनी करावं, नाहीतर पुनर्विचार होईल. घोटाळा म्हणजे ह्याच्यात मला आता उत्तर अपेक्षित आहे, त्यांनी उत्तर द्यावं, मला पत्र द्यावं. कारण बघा, म्हाडा आणि BMCची 70% लँड ओनरशिप आहे. या ह्याच्यात काय दिलं या डॉक्युमेंटमध्ये? इररिस्पेक्टिव्ह ऑफ ओनरशिप
ही ओनरशिप काढून घेण्याचा अधिकार दिला कोणी तुम्हाला? कोणी पेपर साईन केले थे? स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, इम्प्रुव्हमेंट कमिटी नसताना, तिथे महापौर नसताना हे अधिकार दिले कोणी मुंबईकरांचे तुमच्या हातात प्रशासक म्हणून? ते ड्राफ्ट लेटरही माझ्याकडे आलेलं आहे, जे खरं आयुक्तांनी हे SRA ला द्यायला पाहिजे. ते आज मी जाहीर करत नाही, लवकरच काढीन ते जाहीर. अभी जी हिंदी में बता दीजिएगा। बहुत बड़ा घोटाला है, इतना हिंदी में कैसे? छोटा सा शॉर्ट हाँ, पूछे, सवाल पूछे. जो आप धारावी को लेकर जो सवाल उठा रहे हैं, पर क्या आपको लग रहा है कि बिना टेंडरिंग या जो फायदा पहुंचाने की कोशिश की गई अडानी को? बिल्कुल, हमारी भूमिका स्पष्ट है. धारावी के बारे में अगर पूछा जाए तो ये डेवलपमेंट जो है या रीडेवलपमेंट है, कोई भी करे, जिसे भी मुमकिन जो समझे वो करे. लेकिन बियॉन्ड टेंडर अगर कोई जाना चाहता है और मुंबई को लूटना चाहता है तो हम विरोध करेंगे और ये प्रोजेक्ट नहीं होने देंगे. हम जो स्थानिक धारावी के रहवासी है उनके साथ ही रहेंगे. आज हम देख रहे हैं कि शायद 1,00,000-1.5 फैमिलीज ये इनएलिजिबल हो जाएंगी. फिर ये जाएंगे कहाँ? कुर्ला हो, मुलुंड हो, विक्रोली हो, फिर मड आइलैंड हो, कहीं और जगह हो. अदानी जी जमीनें चाहते हैं, मुफ्त में चाहते हैं, वडाला में चाहते हैं, सॉल्ट पैन लैंड लेने की कोशिश कर रहे हैं. और ये सब एक तरफ जो चल रहा है, दूसरी तरफ मैंने ये देखा है कि इसी टेंडर डॉक्यूमेंट में स्टेयरकेस प्रीमियम माफ कर दिया है, ओपन स्पेस प्रीमियम माफ कर दिया है. ये प्रीमियम तो माफ कर दिया है, लेकिन जो बेसिक प्रीमियम होना चाहिए, जो BMC को आना चाहिए, लगभग 70% जगह धारावी में BMC की ओनरशिप की है. और ये अगर पैसा जो 5,000 करोड़ है या उससे भी ज्यादा हो, BMC को नहीं आ रहा है और पे टू सेल्फ हो रहा है. स्पेशल पर्पस व्हीकल में भी अदानी है, स्पेशल पर्पस व्हीकल में भी SPV के जो DRP है वो है, और फिर SRA है, तो खुद को पैसा दे रहे हैं. ये पैसा मुंबई करों का है, मुंबई के विकास के लिए आना चाहिए. आज अगर आप देखें तो स्थिति बहुत ही खराब है. ऐसी खराब स्थिति है कि BST की बसेस कम कर दी है, BMC की जो सैलरीज है वो वक्त पे नहीं जा रहे. इस महीने वक्त पे गए क्योंकि मैंने खत लिखा था, लेकिन तो भी वक्त पे नहीं जा रहे. अगर आप देखें तो MMRDA की लूट शुरू है, कहीं 20,000 करोड़ का एस्केलेशन हो रहा है पूना में, और MMRDA वो PMRDA में है. MMRDA में देखिए तो सेंट लूसिया के बैंक से एक गारंटी ले ली है. किसी और ने दिया है कि 20 दिन में एक 16,000 करोड़ का टेंडर लिया है. ये कैसे चल रहा है? और दूसरी तरफ कल ही आंदोलन होने जा रहा है कि 40,000 करोड़ अगर आप देखें तो पेमेंट नहीं हुआ है कॉन्ट्रैक्टर्स को. तो एडवांस मोबिलाइजेशन के 10% दे रहा है, उसमें से कितने प्रतिशत ले रहे हैं मुझे पता नहीं, लेकिन महाराष्ट्र जानता है कि ये जो सरकार है, खोके सरकार है, मिंदे की सरकार है, ये लूटना चाहती है महाराष्ट्र. ये लुटेरी सरकार है, हम इसे यहाँ रहने नहीं देंगे. आदित्य जी, आपने महाराष्ट्र सरकार पे सवाल खड़े किए, तो एक और ऐसा ही सवाल है कि अभी ये खबर सामने आ गई कि महाराष्ट्र सरकार ने लाडली बहन योजना के लिए RBI से 3,000 करोड़ का लोन मांगा है. मुझे लगता है जो सरकार पहले, जो बीजेपी 15 लाख बता रही थी, अभी 1,500 पे आई है, अभी 150 रुपए देगी, 150 रुपए देगी. लेकिन हमारी सरकार ये बढ़ाकर देगी, और यही फाइनेंशियल मिसमैनेजमेंट है. ये पैसा जो है 5,000 करोड़ अगर BMC को आता है तो BMC आज जो घाटे में गई है इनकी लूट की वजह से, वो थोड़ी सी तो ऊपर आएगी, लेकिन उनको BMC की ताकत नहीं चाहिए. लेकिन ये 3,000 करोड़ जब लोन लेंगे RBI से चुनाव के ठीक पहले बांटने के लिए, तो देखिए ये 1,500 रुपए में अपने हम सबको खरीदना चाहते हैं, लेकिन जो लोन ले रहे हैं वो यही ले रहे हैं कि ये सारे जगह जो लूट चल रही है, फिर 20,000 करोड़ का एस्केलेशन हो, कहीं 40,000 करोड़ की पेंडिंग बिल्स हो, इसलिए तो लूट चल रही है. हाल में जो मुद्दा आपने उठाया, अभी चुनाव भी आ रहे हैं, उससे पहले एक एकड़ जमीन देने की बात की जाए है. अभी आपने कहा कि चुनाव के बाद अगर आपकी सरकार आती है तो क्या इस पूरे मामले पर पुनः विचार किया जाएगा, नंबर 1. और नंबर 2, वहां पर पात्र और अपात्र का जो मुद्दा है वो बहुत बड़ा होता जा रहा है. 1.5 लाख से ज्यादा परिवार है जिन्हें अपने भविष्य को लेकर वहां पर धारावी में काफी सारे मुद्दे हैं. एक तो पात्र और अपात्र का मुद्दा है ही, और अगर विकास हो रहा है तो सारे के सारे धारावी वासियों का ही विकास पहले होना चाहिए और फिर दूसरों का विकास होना चाहिए. दूसरी बात यह है कि पुनर्विचार का जो हम बात कर रहे हैं वो इसलिए कह रहे हैं कि अगर टेंडर के चौकड़ी में कुछ बैठ सके और आप विकास कर सके तो बिल्कुल कीजिए, हम आपको पूरा सपोर्ट करेंगे. लेकिन अबव एंड बियॉन्ड कुछ आपको टेंडर में चाहिए, और अगर आप मुंबई लूटने की बात कर रहे हो तो हम मुंबई लूटने नहीं देंगे. ये हमारी मुंबई, हम बिल्कुल लूटने नहीं देंगे. हम सभी को, मुंबई करों को साथ में आके ये लड़ना होगा. BMC कमिश्नर को आपने लेटर लिखा है, क्या डिमांड कुछ की है? मैंने सिर्फ ये पूछा है कि जो प्रीमियम की बात मैं कर रहा हूं और जो ड्राफ्ट लेटर BMC कमिश्नर के टेबल पे लगभग 1.5 साल से पड़ा हुआ है, तो क्या वो ड्राफ्ट लेटर UD के पास गया है? क्या वो ड्राफ्ट लेटर इलीगल CM के पास गया है, जो इलीगल CM मुंबई लूटना चाहते हैं? ये CM तो बताए.
जर तुमचं सरकार आलं तर जे इनएलिजिबल लोक आहेत मग त्यांचं रिडेव्हलपमेंट धारावीमध्येच होणार का कुठे बाहेर एक्झॅक्टली. आणि हेच त्यांच्यासाठी त्यांना सोबत घेऊन करायला लागणार, कारण ह्यांचं काय चाललंय की धारावीकरांचं म्हणजे जे इनएलिजिबल लोक आहेत त्यांना पण बाहेर काढा आणि त्यांना पण ह्याच ह्याच्यात दिलंय की एक तर रेंटल बेसिसवर किंवा कन्स्ट्रक्शन कॉस्टवर अदानीकडून त्यांनी विकत घ्यायचं. म्हणजे परत फायदा कोणाचा होतोय? अदानीचा होतोय. जो सर्वे केलाय त्या सर्वेमध्ये जेवढी घरं दाखवली आहेत बाधित पात्र अपात्र या सर्व घरांना एकंदरीत मिळून भांडूप असेल, त्याचबरोबर वडाळा आहे, विक्रोळी आहे. घराच्या जागा आहेत तिकडे त्यांना स्थलांतरित करणार आहे. मग ह्या जागेवर नेमकं काय बनणार आहे किंवा ही जागा नेमकी कोणाकडे जाणार आहे? हाच माझा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही एका बाजूला आम्हाला प्रीमियम देत नाही, एका बाजूला तुम्हाला मुंबई लुटायची आहे, मुंबईच्या जमिनी फुकटात पाहिजेत, आणि हे सगळं केल्यानंतर हे बघा TDRचा घोटाळा करायचा म्हणजे मुंबईत विकास होऊ द्यायचाच नाही, हे ह्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं आहे. म्हणजे TDR तुम्ही घेऊ नाही शकलात तर अर्धा विकास जो काही मुंबईत आता होतोय तो रोखला जाणार. TDR ठरवणार कोण? तर अदानी ठरवणार. TDRची किंमत किती ठरवणार? ते ठरवणार. मुंबईतले 20 की 23 भूखंड, आता कालचं अपडेट असं 23 भूखंड, ही बाकीच्या भूखंडाची माझ्याकडे यादी आहे. ते कुठे गेलं तर ह्याच्यातच होतं. ही सगळी जी यादी आहे याच्यात एक मिनिट बघतो पेपर कुठे. ती यादी पण जगजाहीरच करतो मी. याच्यात बघता एक फोल्डेड पेपर आहे. हा येस पहिल्याच पानात आहे. ही बघा, ही 20 भूखंडाची यादी. त्याच्यात आता काल परवाकडे 3 अजून आलेत. हेच मिळून आणि धारावी मिळून साधारणपणे 1062 एकर फुकटात आपण अदानींना देतोय. म्हणजे मुंबईत जो काही विकास मुंबईकरांचा होणार होता तो रखडला. दुसरं म्हणजे ह्यांना जर सवलती दिल्या तर दुसरे जे काही विकास आहेत, मग म्हाडाचे असतील किंवा SRAचे असतील, वर्षानुवर्ष रखडलेले आहेत, त्याला का नाही सवलती मिळत? एकाच माणसाला तुम्ही मुंबई का देता? आणि जसं मी सांगितलं, अदानी यांना वैयक्तिक विरोध नाही, कोणी विकास त्या चौकटीत बसून करत असेल विरोध नाही, पूर्ण पाठिंबा देऊ. पण मुंबई लुटायला आम्ही विरोध करणार आणि करत राहणार. मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंना चॅलेंज देत आहेत की 2.5 वर्षात तुमच्या सरकारने केलेली कामं. चला, तयार आहे मी चॅलेंज घ्यायला. समोरासमोर येऊ दे, चॅलेंज घ्यायला तयार आहे. सुरुवात अदानी पासून करू, सुरुवात धारावी पासून करू, आणि प्रत्येक प्रोजेक्ट बद्दल बोलायला तयार आहे. आदित्य जी, कल हरियाणा का और जम्मू कश्मीर के रिजल्ट सामने वाले हैं. बहुत सारे एग्जिट पोल ने दिखाया कि हरियाणा में बीजेपी की सरकार जा रही है और जम्मू कश्मीर में हम नजर आ रही है. एग्जिट पोल इस बार किसने किया है उस पर मैं ही बयान दूंगा. अगर पिछले समय वालों ने किया होगा तो थोड़ा डर के रहूंगा. आदित्य जी, इससे जुड़ा सवाल है कि जिस तरीके से बिल्कुल रिजल्ट्स काफी अच्छे एक्सपेक्टेड है, लेकिन रिजल्ट्स पे पहले बात नहीं करूंगा. जब भी इंडिया आघाड़ी कल जीतेगी क्या आपको तब बात लगता है कि करेंगे. जिस तरीके से केंद्र सरकार जो राजनीति कर रही है उससे उसका खामियाजा कल के नतीजों में? बिल्कुल. अगर हरियाणा की बात करें तो हरियाणा के किसानों को कैसे ट्रीटमेंट मिली थी? ड्रोन से टीयर गैस छोड़ा था, फायरिंग हुई थी, लाठीचार्ज चलाया गया था, उनको नक्सलवादी कहा, किसी ने अर्बन नक्सल कहा, किसी ने माओवादी कहा, लाठीचार्ज किया गया. किसानों की बात थी, फिर कोई कहता है कि किसान कानून वापस लाइए. तो ये सारी बातें तो लोगों के जहन में है. आदित्य, मोदी यांनी सांगितलं की महाराष्ट्र देशाची दिशा ठरवतो. मला वाटतं महाराष्ट्रातून परिवर्तनाची निघा आहे आणि इतर राज्यांमध्ये देखील तशी नक्कीच परिवर्तन घडणार, नक्कीच परिवर्तन घडणार. आणि इथे देखील MVचं सरकार येणार. मी त्यांच्याशी ते जे बोललेत परिवर्तन, नक्कीच परिवर्तन येणार. पण सध्या ज्यांनी ती दिशा दाखवलेली आहे देशाला ती एवढीच आहे की इथून सगळे इंडस्ट्रीज आहेत त्या गुजरातकडे नेतात, ते आम्ही रोखणार. गुजरात गॅस पण सध्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आलेला बघायला मिळतोय. अगदी वसई विरार परिसरामध्ये देखील महानगर गॅस नाही, गुजरात गॅस वापरला जातो. मला वाटतं की म्हणजे नाही, एकंदर काय की मंत्रालय आता गुजरातून चालायला लागलेलं आहे, तर परिवर्तनानंतरच हे सगळं बदलणार. ठीक आहे, चल, थँक्यू. Okay.